हसून स्वीकारली तर त्यात आश्चर्य नाही. मानवी मनाच्या स्वाभाविक ओढीशी ते सर्वार्थानं संवादी आहे. त्यामुळे जेव्हा श्रद्धाळू मन असं काही आनंददायी कार्यक्रम सुरू करतात, त्याचं नियोजन करतात, तेव्हा टाळ मृदंग वाजले की तो आपणहून उपस्थित राहतो अशी सर्व भाविकांची श्रद्धा आहे. आणि तेच आवाहन आता आपल्याकडनं श्रीधर करतो आहे आणि आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत.
ये रे नाचत गौरी गणनायक प्रेमळ आवाहन करणारे शांताराम नांदगावकर तिथून केवळ 15 किलोमीटरवर असलेल्या नांदगावचे सुपुत्र. त्यामुळे कणकवली जेव्हा हे गाणं म्हटलं जातं तेव्हा नांदगावकरांची आठवण काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं संगीत होतं नंदू होलप यांच्या आणि अजित कडकडे यांच्या ओम श्री गणनायका या अल्बममध्ये. ही एकूणच गणेश वंदना, गणेश आवाहन, गणेश भक्तीची सर्व गीतं आहेत. गणपती मी मगाशी म्हटलं तसं जगतातला लोकप्रिय आणि महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय आणि बहुजन समाजाचा देव होता पांडुरंग आणि त्यालाही वंदन करणं आपलं काम आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकले रत्नकीर्ण पाकती प्रभा. कीळ या शब्दाचा आहे प्रभाव, लावण्य. आणि हा रत्नकीळ शब्द फादर थॉमस चिपन्स्की मराठीतली जी पहिली ओवी रचना झाली ख्रिस्त पुराण, ओवी हा छंद त्यांनी वापरला होता. त्यातही हा शब्द 16व्या शतकात वापरला होता. 12वं शतक, 16वं शतक, 21वं शतक ही प्रभा तशीच्या तशी रत्नकीळ जी आहे. अगणित लावण्य असा शब्द जेव्हा ज्ञानदेव वापरतात कुठल्याही गणितात बसणार नाही अशा अर्थाचं अगणित ही त्या त्या कवीची शब्द सामर्थ्य असते. रामदास अचपळ म्हणतात तेव्हा ते अतिचपळ असतं. हे या शब्दाच्या ईश्वरांचं सर्वांचं सामर्थ्य असतं. पांडुरंग म्हटल्यावर खरं म्हणजे हे शिवाचं कर्पूर गौरवाचक नाम आहे आणि ते सावळ्या विठ्ठलाला कसं म्हणलं याचं थोडं अजून अनेकांना सुचलेलं नाही. पंढरपूरचं मूळ कन्नड नाव आहे पंढरी आणि त्याच्यातून हे पंढरपूर आणि पांडुरंग पुंडरी हे सगळे उत्पत्ती झालेले आहे. ज्या जिज्ञासून उत्सुकता असेल त्याने श्री विठ्ठल एक महासमन्वय डॉक्टर राजेंद्र यांचं पुस्तक अवश्य वाचावं. ज्याच्यात श्री विठ्ठलाचं ही सगळी विकसन पशुपालक देवाची येथे आहे. विठ्ठल 24 वेगळा मानला जातो म्हणजे तो 25वा आहे. जे ज्ञात 24 अवतार आहे त्याच्या पलीकडचं काहीतरी विठ्ठल आहे अशा अर्थाचं सगळं सांस्कृतिक काळी भक्तिवाचक प्रेम महाराष्ट्रातून दिसतं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकले याचं संगीत अर्थातच पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सगळ्या संगीत गाणाऱ्यांना आणि जाणणाऱ्यांना माहिती आहे की पंडित हृदयनाथ यांच्या जागी गाणं हे केवळ आपले कान पकडून आणि त्याला आणि सगळ्या मंगेशकर भावंडांना वंदन करून करायचा प्रयत्न विधिता आता सादर करते आहे. पांडुरंग
कानडा हो विठ्ठल. म्हणूनच कानडी आणि मराठी भाषेत इतकी छान सरमिसळ झालेली असते की पाप ते कधी आपल्यातलं बोलतात ते कळतच नाही. अशा पद्धतीचे भावना येते जेव्हा आपण त्या पद्धतीचं मराठी ऐकतो. मानवानं मानवी संस्कृतीचा इतिहास असं सांगतो की सर्वात आधी धरित्री आणि स्त्री यांना देवतेच्या रूपात पूजिले. कारण त्यांचं सर्जनाचं गुण त्या मानवी मनाला कळत नव्हतं आणि त्याने तो सर्वप्रथम जिथे लीन झाला ते देवी तत्व होते. तू प्रकृती आदी देवता, तू सकल तीर्थांची पवित्रता, तू भक्ती मार्गाची निष्कामता, शूरत्वाची शक्ती तू खडगाची